नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरचं कनेक्शन उघड झाल्यानंतर आता चर्चा सुरू झाली ती बीड कनेक्शनची. कारण लातूर आणि बीड येथील क्लासेसवाल्यांचे जे लागेबांधे आहेत ते पाहता बीडमध्ये देखील 2 दिवसापूर्वी सीबीआयने इन्क्वायरी केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. बीडचं कनेक्शन हे महाराष्ट्रात किंवा देशात कुठलीही चांगली किंवा वाईट घटना घडली तर निश्चितपणे उघड होतच. आता बीडमधल्या कुठल्या कुठल्या क्लासेस चालकांचे किंवा कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांचे याच्याशी संबंध आहेत आणि मोठे गावकर यांच्यासारखाच बीडमधला एखादा बडा मासा सीबीआयच्या हातात सापडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या सगळ्या गोष्टीवर आपण पुढील काही वेळात चर्चा करणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मेडिकल एंट्रन्स अर्थात नीट UG ही परीक्षा ही लाखो विद्यार्थी आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी देतात. मात्र क्लासेस चालक असतील किंवा कॉलेजवाले असतील यांनी या परीक्षेचा निव्वळ धंदा केलाय. अक्षरशः गुंड प्रवृत्तीचे लोक ज्या पद्धतीनं माफियागिरी करतात तशाच पद्धतीनं गेल्या काही वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात देखील हे माफिया आलेत की काय अशी शंका येऊ लागलेली आहे. RCC पॅटर्नच्या नावाखाली ज्या प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याने गेल्या 5-10 वर्षात मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील आपलं क्लासेसचं साम्राज्य उभा केलं, 100-200 कोटी रुपयांचा वार्षिक टर्नओव्हर निर्माण केला, त्या प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याला जेव्हा अटक झाली त्यानंतर मराठवाड्यातील अनेक क्लास चालकांचे धाबेदन आणले आहेत. कारण या क्लास चालकांचे आणि शिवराज मोटेगावकर यांचे लागेबांधे अगदी घनिष्ठ होते. जो दुसरा प्राध्यापक PV कुलकर्णी अटक केलाय तो देखील बीडचा आहे. म्हणजे लक्षात घ्या की बीडमध्ये गेल्या 10-15 वर्षात जे काही क्लासेसचं पीक आलंय किंवा क्लासेसचं जे काही फोफावले आहेत त्यामध्ये याच पद्धतीनं मोडस ऑपरेंडी करून विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवायचे किंवा परीक्षेचा पेपर मॅनेज करून द्यायचा याच्यासहित सगळे गुत्ते घेतले जात होते असं आता वाटू लागलेलं आहे. विद्यार्थ्यांना आमिष दाखवायची, त्यांना नीट क्लिअर करून देण्याचं आश्वासन द्यायचं आणि त्यांच्याकडून वाटेल तेवढी फीस घ्यायची. त्यांचे पालक देखील या प्रलोभनाला बळी पडणार आणि अशातून एक भावी पिढी आपण बर्बाद करतोय. याकडं मात्र पालक असतील किंवा शिक्षक असतील हे सगळेच सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. नीटचा जो पेपर फुटला तो पेपर हा लातूरच्या प्राध्यापक PV कुलकर्णी तसेच शिवराज मोटेगावकर यांच्याकडं 8-10 दिवस अगोदरच आला होता. हे आता तपासात हळूहळू उघड होऊ लागलेलं आहे. जो मोटेगावकर सायकलवर फिरत होता त्याने 10 वर्षात एवढी माया जमवली की तो अब्जाधीश झाला. राजकीय वरदहस्त आणि थेट पेपर फोडण्याचं एक वेगळं कसब यामुळंच त्यांनी हे शक्य केलं. हे आता लपून राहिलेलं नाही. पण या शिवराज मोटेगावकरचे किंवा PV कुलकर्णींचे बीडमधील अनेक क्लासेस चालकांसोबत सुद्धा सुमधुर संबंध होते. हे आता हळूहळू उघड होऊ लागलेले. या कुलकर्णी महाशयांचं बीडमध्ये मोठ्या प्रमाणात 2-3 मजली टोलेजंग इमारतीचं काम देखील सुरू आहे आणि ही इमारत पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्याला बांधकाम परवाना घेण्यात आलेला नाही. हे देखील आता तपासात उघड झाले. पण सगळ्यात महत्त्वाचं की बीडमधल्या कुठल्या कुठल्या क्लासेस चालकांचा यांच्याशी सुमधुर संबंध आहे हे आता तपास यंत्रणा तपासत आहे. CBIचं पथक 2 दिवसापूर्वीच बीडमध्ये येऊन गेल्याची देखील चर्चा आहे. या CBIच्या पथकानं जे काही क्लासेसच्या नावाखाली मोठमोठ्या इमारती उभा केलेल्या आहेत किंवा ज्या क्लास चालकांनी आत्तापर्यंत दावे केले की त्यांचे 2 विद्यार्थी, 5 विद्यार्थी, 10 विद्यार्थी हे नीट क्लिअर झालेले आहेत, त्यांचा दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या एम्समध्ये किंवा वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे. या सगळ्यांची देखील चौकशी केली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवराज मोटेगावकर हा बीडशी कनेक्टेड होता हे लपून राहिलेलं नाही आणि कुलकर्णी हे तर मूळ बीडचेच आहेत. त्यामुळं त्यांच्याकडं जेव्हा 23 एप्रिलला पेपर हातात पडला
तर तो बीडपर्यंत यायला फार वेळ लागलेला नसणार. तपास यंत्रणा अगदी बारकाईनं या सगळ्यांचा अभ्यास करते आहे. विशेष बाब म्हणजे शिवराज मोटेगावकर यांचा जेव्हा मोबाईल किंवा लॅपटॉप ताब्यात घेतला तेव्हा त्यांच्या कॉल डिटेल्समध्ये काही बीडच्या क्लास चालकांशी झालेला वार्तालाप किंवा त्यांच्याशी झालेलं जे काही बोलणं आहे ते देखील तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं तपास करतायत त्यांना एखादं सूत जर का सापडलं तर स्वर्ग गाठायला वेळ लागणार नाही हे निश्चित आहे. शिवराज मोटेगावकरनं ज्या पद्धतीनं हा पेपर लीक केला, त्याने मॉक टेस्टच्या नावाखाली विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न उत्तरं दिली आणि त्यामुळं त्याच्या कोचिंग क्लासमधील जे विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले किंवा ज्यांना तो पेपर भेटला त्यांनी तो पेपर अगोदरच सोडवलेला असल्यामुळं त्यांना जे काही यश मिळणार होतं त्यात बीडच्याही काही विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे नेक्सस जे आहे ना मोटेगावकर आणि बीडच्या क्लासेसचं ते थोडंसं समजून घेऊया आपण. बीडमधले अनेक क्लासेस चालक हे 11वी-12वीला बीडच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन देतात, परंतु त्या विद्यार्थ्यांना मोटेगावकरांच्या क्लासमध्ये घातलं जातं. मोटेगावकरांकडून त्या बदल्यात कट घेतला जातो किंवा मोटेगावकर यांच्या माध्यमातून नीटचे जे काही पेपर आहेत ते लीक केल्यानंतर या क्लासेस चालकांपर्यंत पोहोचतात असा आज तरी दिसून येते. असा अंदाज नाही आहे, तर ही खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. आणि आता CBIनं देखील त्याच धर्तीवर तपास सुरू केलेला आहे. मोटेगावकर हे कुठल्या कुठल्या क्लासेस चालकांशी संबंधित होते, त्या क्लासेस चालकांच्या काही असोसिएशन होत्या का, त्या असोसिएशनच्या माध्यमातून मोटेगावकर हे पूर्ण मराठवाड्यात हे पेपर लीक करण्याचं नेक्सस रन करत होते का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सुरू झालेला आहे. आणि त्यामुळं बीडमधल्या अनेक क्लास चालकांचे धाबे दणाणले आहेत. हे नेक्सस हे फक्त लातूर किंवा बीडपुरतंच नाही तर संभाजीनगर असेल, नांदेड असेल किंवा धाराशिव असेल या ठिकाणच्या क्लासेस चालकांपर्यंत देखील पूर्णपणे पोहोचलेलं आहे. आणि या सगळ्यामुळं नांदेडमधले काही क्लास असतील किंवा बीडमधले काही क्लास असतील हे गेल्या 4-5 दिवसापासून बंद झालेले. म्हणजे क्लासेस चालकांचा हा धंद्याचा पिरियड आहे. त्यांना सध्या ॲडमिशनची घाई आहे. आणि असं असताना देखील अनेक क्लासेस चालक हे बीडमधून गायब झालेले आहेत, नांदेडमधून गायब झालेले आहेत किंवा संभाजीनगरमधून देखील गायब झालेले आहेत. आणि जे जे कुणी गायब झालेले आहेत त्यांच्या देखील कॉल लोकेशन, कॉल डिटेल्स काढण्याचं काम हे CBI कडून सुरू झालेलं आहे अशी सूत्रांची माहिती आहे. मोटेगावकरनं ज्या पद्धतीनं अगदी खुबीनं मॉक टेस्टच्या नावाखाली जो काही पेपर लीक केला आणि त्याला कुलकर्णींनी जेवढी साथ दिली तशाच पद्धतीनं बीडमधले क्लासेस चालक देखील या सगळ्या पेपर लीक घोटाळ्याशी संबंधित आहेत अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. ते कोण क्लास चालक आहेत, त्यांनी कशा पद्धतीनं यापूर्वी देखील पेपर लीक केले होते किंवा त्यांच्या जवळपासचे जे काही विद्यार्थी आहेत जे आत्तापर्यंत नीटच्या माध्यमातून वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकतायत, मेडिकलचं शिक्षण घेत आहेत, त्यांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकंदरच काय तर हा जो काही नीट पेपर लीक प्रकरणाचा जो घोटाळा आहे किंवा ज्या पद्धतीनं हे नेक्सस रन केले गेलेलं आहे ते पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये विद्यार्थी भरडला जातोय, पालकांची लुबाडणूक होते आणि गबर होत आहेत ते केवळ क्लासेस चालक. अनेक क्लासेस चालकांनी मोठमोठ्या जाहिराती देऊन, मोठमोठे होर्डिंग लावून गेल्या 2-3 वर्षात आपल्या क्लासमधून जे जे विद्यार्थी नीट क्लिअर झालेले आहेत त्यांचे फोटो प्रसिद्ध केलेले आहेत. पण आता हेच प्रसिद्धी त्यांच्या गळ्याशी येणार अशी शक्यता सध्या तरी दिसून येते. या क्लास चालकांची माहिती ही मोटेगावकरशी संबंधित असल्यामुळंच गोळा केली जाते असं देखील नाही. मोटेगावकर हा या वर्षी जरी उघड झाला असला तरी देखील या बीडच्या काही क्लास चालकांनी यापूर्वी देखील म्हणजे 2022, 2020 किंवा 2023 या वर्षी देखील आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांना हे पेपर पुरवल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. यातील अनेक विद्यार्थी हे वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यामुळं या विद्यार्थ्यांच्या पास होण्यावर किंवा मेरिटमध्ये येण्यावर देखील आता शंका व्यक्त केली जाते. या सगळ्या प्रकरणाचा खोलवर जाऊन CBIनं जर का तपास केला तर मोटेगावकर, PV कुलकर्णी यांच्यासोबतच बीडमधील अनेक क्लास चालक देखील उघडे पडणार आहेत. केवळ दिखावा करायचा,
मोठमोठे इमारती उभा करायच्या, त्यावर मोठमोठी बॅनरबाजी करायची, लाखो रुपयांची फीस गोळा करायची आणि विद्यार्थ्यांना मात्र पेपर मॅनेज करून द्यायचा आणि ज्या विद्यार्थ्यांकडून 5-10 लाख रुपये, 20 लाख रुपये, 50 लाख रुपयापर्यंत रक्कम मिळेल त्यांनाच तो पेपर द्यायचा आणि पुन्हा आपल्याच बॅनरवर त्यांचे फोटो छापायचे. हा जो काही धंदा या क्लासेस चालकांनी मांडला आहे तो उद्ध्वस्त होणं गरजेचं आहे. सीबीआयनं आतापर्यंत ज्या काही शुभम खैरनार असेल किंवा पुण्याची ब्युटिशियन असेल किंवा शिवराज मोटेगावकर असतील अथवा PV कुलकर्णी असतील, प्राध्यापक मांढरे असतील, यांच्यासारखे जे काही मासे गळाला लावलेले आहेत हे वरकरणी दिसणारे मासे आहेत. पण यामध्ये बीडसारख्या ग्रामीण भागामध्ये देखील अगदी खोलवर या पेपर फुटी प्रकरणाची पाळंमुळं रोवली गेलेली आहेत आणि ती खणून काढण्यासाठी सीबीआयला बीडपर्यंत यावं लागलं आहे हे मात्र निश्चित. आता सीबीआयच्या हातातून बीडमध्ये कोण कोण गळाला लागतं आणि बीडमधले कोण कोण क्लासेस चालक हे या सगळ्या प्रकरणात सहभागी होते हे लवकरच उघड होईल. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.